बोलली सर. ఎందరో మహానుభావులు అందరికి నా వందనాలు. మిత్రులారా, ఈ మరాఠవాడలో ఉండి నాందేడ్ అనే ప్రాంతంలో ఉండి కూడా తెలుగు భాష పట్ల ఉన్న అభిమానం చాలా గొప్పది. ఈనాటి ఈ బంధం ఏనాటిదో, ఈనాటి ఈ బంధం ఏనాటిదో ఏనాడు పెనివేసి मुडीवेसेను. मित्रांनो, 4 दिवसापूर्वीच भाद्रपद वद्य षष्टीला म्हणजे 14 तारखेला श्री ज्ञानदेवाने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची जयंती झाली. 4 दिवसापूर्वीच ज्ञानदेवांचं वय किती? 21 वर्षे 3 महिने 2 दिवस. या जगात 2 ग्रंथांचाच असा सन्मान होतो. एक भगवद्गीता, दुसरा ग्रंथ ज्ञानेश्वरी. आपण मराठी बोलतो. माझ्या मराठीचे बोल कौतुके, अमृताते पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणणारा तो ज्ञानदेव आणि तेलुगू भाषेचा सुद्धा आज समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहात. तेलुगू ही सुद्धा सामान्य भाषा नाही आहे. महाकवी कालिदासाने असं म्हटलेलं आहे, साहित्यमत संगीतम सरस्वत्या स्थलद्वयम एकम अपार मधुरम अन्यथ आलोचनामृतम. त्यांचं म्हणणं असं आहे की साहित्य आणि संगीत ह्या सरस्वती देवीच्या 2 उरोज आहेत. 2 उरोज आहेत ते. एक बाळ ओठ लावतात पाना फुटणारा रसाळ साहित्य, आणि संगीत जे आहे ना ते चिंतनानं जसं चिंतन वाढवता. साहित्यमत संगीतम सरस्वत्या स्तनद्वयम एकम अपार मधुरम अन्यथा आलोचनामृतम. जशी तुमची आलोचन शक्ती तुम्ही वाढवता त्याप्रमाणे त्याचा रस आपल्याला कळू. अरे काय सुंदर आहे, हे संगीत आहे. म्हणजे तात्पर्याने कालिदासांचं म्हणणं असं आहे की साहित्य ही गोष्ट वेगळी आणि संगीत ही गोष्ट वेगळी. पण याला उत्तर कृष्णदेवरायांनी, ते पंचमहाकवी, श्रेष्ठ कवी, श्रेष्ठ राजा, शस्त्र आणि शास्त्र या ज्याची हुकूमत आहे असे ते राजा, विजयनगरपासून श्रीलंकेपर्यंत राज्य केलेला असा राजा, तो म्हणतोय, कालिदासानं उत्तरित म्हणतोय, कौल कन्न तुहीन कर्पूर निभकीर्ती तेच्चिनारेवरोनी तेलुगु तल्ली साहिती तरंग संगीत रसधूनी देशभाषलंदू तेलुगुलेसा. तात्पर्य एवढा आहे, संगीतासाठी या तेलुगू भाषेला दुसरी गरज नाही आहे. तेलुगू बोलू लागा, त्याच्यात संगीत आहे. संगीताची वेगळी गरज नाही असं त्याचं तात्पर्य आहे. मित्र, स्वतःसाठी मागितलं तर ती याचना होते. स्वतःसाठी मागितलं तर ती याचना होते. दुसऱ्यासाठी मागितलं तर ती प्रार्थना होते. साहित्य ही प्रार्थना आहे. साहित्य ही प्रार्थना आहे. म्हणून तर श्री ज्ञानदेवांची पसायदान ही रचना विश्व प्रार्थना होऊ शकलेली आहे. पण साहित्याची व्याख्या तशी आहे, सहितस्य भावा साहित्यम हितोहिता. जे समाजाचं हित चिंतत तेच साहित्य. हे गद्याची व्याख्या. सर, पद्याची सुद्धा व्याख्या अशीच आहे, विश्वश्रेयम कविता लक्षम. जगाचं कल्याण हेच कवितेचं लक्ष झालं पाहिजे. म्हणून भगवद्गीतेत आहे ना, सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. तो एकच आहे. शब्द नुसते शब्द नसतात. शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे ते तुमचे आमचे असते. भाषा भिन्न असोत
भाव एकच आहे. वरच्या भागातला कबीर असोत, महाराष्ट्राचे तुकाराम असोत, खाली वेबन्ना असोत, अगदी खाली तिरुवळूर असोत, भाषा भिन्न पण भाव एकच. हे संत कसे होते? पणती असतात ना, मातीची पणती असू शकते, लोखंडाची असू शकते, चांदीची काय सोन्याची सुद्धा असू शकते. पणत्या जरी असल्या तरी त्याच्यातला प्रकाश तत्व जो आहे ना, तो मात्र एकच असतो. सगळ्या संतांचं म्हणणं हेच आहे. आज तेलुगू मराठी विषयी मी बोलणार आहे. अलसटबार यांनी माझ्या, अलसट शब्दाचा अर्थ असा आहे, अलसट म्हणजे क्षीण, आळसेपणा जरा की. त्यांना कंटाळा न येता माझा एवढा मोठा परिचय, अर्थात प्रेमाने करून, पण खूप मोठा परिचय करून दिला. मी इतका मोठा नाही आहे. मी नेहमी सांगतो माझी मातृभाषा तेलुगू, पण गात्रभाषा मराठी. गळा तेलुगूचा, लळा मराठीचा. माझा एक अभंग आहे. रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी, रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी, मंद्र गीत उरी मराठीचे. मराठीचे झाड, मराठीचे झाड ओवनी अश्वत्थ, करीते अस्वस्थ दिनरात. दिनरात वाहे मनी इंद्रायणी, दिनरात वाहे मनी इंद्रायणी, आणिक लोचनी ज्ञानदेव. ज्ञानदेवो माझा, ज्ञानदेवो माझा, ऐसावो श्रीरंगू, लोळतो तेलंगू, पायी त्याच्या पायी त्याच्या. आपल्याकडे आता आपण पैठण म्हणतो. सुमारे 2000 वर्षापूर्वी त्याला प्रतिष्ठानपूर असं नाव होतं. त्यातले राजे होते हलसातवाहन राजा. या राजाने गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ संपादित केला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे. गाथा सप्तशती हा ग्रंथ प्राकृत भाषेचा. त्यावेळी प्राकृत भाषा 4 होत्या. महाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी प्राकृत, मागधी प्राकृत आणि पैशाची प्राकृत. आपण महाराष्ट्री प्राकृतातले सगळे गोदावरी नदीच्या काठावर जी मंडळी वसलेली आहेत, इथून तर शेवटपर्यंत ही महाराष्ट्री प्राकृतातली मंडळी आपण आहोत. भौगोलिक संबंध तर आहेच. सोलापूर सोडलं की कर्नाटक, आंध्र दोन्ही आपल्याला भेटतात. आल्याड आंध्र, पल्याड कर्नाटक. पण नदीचं जर म्हणत असेल तर कृष्णा नदी महाबळेश्वरातून आणि गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरून उगम पावलेली आहे. इथे एक मला एक गोष्ट सांगायची आहे. नदींचा तिथे जेव्हा उच्चार होतो तेलुगूमध्ये, गोदावरी नुसतं म्हणत नाही, तल्ली गोदावरी, तल्ली गोदावरी. गोदावरी कोणी म्हणू शकत नाही, तल्ली गोदावरी. तल्ली म्हणजे आई. कृष्णम्म तल्ली, कृष्णा नदी. हे इथून उगम पाहून तिथे अगदी हे झालेलं आहे. मध्यंतरी मी आळंदीच्या साहित्य संमेलनाला मी गेलो. साहजिकच आता गेल्यानंतर ज्ञानदेवांचं जी समाधी आहे, पहिलं आकर्षण तेच ना, दुसरं काय आपल्या श्वासाचा. तो मी गेलो, पण त्यावेळी नवीन असल्या कारणाने लोकांना विचारत होतो, मला मंदिर पाहिजे. एका काय बाबा तुला काय हवं काय? मी म्हटलं मला ज्ञानदेवांचं मंदिर पाहिजे. ज्ञानदेवांचं मंदिर? असा काहीतरी चेहरा आक्रसला केला. मला आश्चर्य वाटावं, तुम्ही आळंदीचे आणि ज्ञानदेव तुम्हाला माहीत नाही. दुसरा एक बाबा, अहो त्यांना माऊलीविषयी बोलायचं आहे. म्हणजे माऊलीचं देऊळ पाहिजे का? हो, माऊली म्हणजे काय, ज्ञानेश्वर का एकच? असं कसं होईल? तुम्ही तुमच्या आईला एकेरी नाव मारता? थोबाडीच मारल्यासारखं झाला. थोबाडी नाही, आपण आईला असं बोलतो, आई का म्हणतो. मग ज्ञानदेवानं ज्ञानदेव म्हणू? काय आपली पात्रता असेल ना. त्यावेळी मला शरम वाटली. ही आपली संस्कृती आहे, संस्कृती आहे. संस्कृतीबद्दल अनेकांचा काहीतरी फार, माझ्या मी अनेक जेव्हा शाळेतून जातो ना, खूप मला असं होतं. संस्कृती, प्रकृती आणि विकृती 3 शब्द आपण वापरतो. संस्कृती, प्रकृती आणि विकृती असं तिघे आमचे सर जेवायला बसलेलं आहे. तिघांच्या सोबत ताट वाढून ठेवलेलं आहे. त्यांचं ताट आहे ते.
प्रकृती म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे, समोर ज्याचं ताट आहे त्याच्यातलं तो जेवतो, ही झाली त्यांची प्रकृती. विकृती म्हणजे काय? आपल्याला भूक नसताना, समोरच्या माणसाला भूक असताना त्यांचं ताट ओढून घेणं, ही विकृती. आणि संस्कृती म्हणजे आपण भुकेले असताना समोरच्या माणसाची भूक जाणून आपलं ताट त्यांच्या समोर ठेवणं, ही झाली संस्कृती. ह्या पहा, आपल्या संपूर्ण भाषेतून संस्कृती अशी नांदत येते. कोकिळा कधी स्वतःसाठी गात नाही, मेघ कधी स्वतःसाठी बरसत नाही, नदी कधी स्वतःसाठी वाहत नाही. हे कशासाठी असते? वाहणं, गाणं, परोपकारार्थम शरीरम विदम. सगळं साहित्यातून हीच भूमिका दिलेली आहे. परोपकारार्थम शरीरम विदम. आमचे काणेकर गुरुजी होते, ते फार छान सांगायचे, स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तरच जगलास, तरच जगलास. फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. अरे किडे मुंगे सुद्धा, ते सुद्धा आपापल्यासाठी खातात, पितात, वितात आणि मरतात. आपली पात्रता एवढीच आहे का? नाही, स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी काय करता येणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर गाथा सप्तशतीबद्दल मी बोलत होतो. सुरुवातीला मी फार गोंधळ होतो. आता महाराष्ट्र एकीकडे, तेलुगू एकीकडे, पण जेव्हा मी वाचन करीत होतो तेव्हा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या. गाथा सप्तशती हा ग्रंथ तेलुगू संदर्भात आहे, तेलुगूचा मातृक ग्रंथ आहे, असे ज्या ज्या लोकांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची यादी मी तयार केली. कवी श्रीनाथ नावाचा 15व्या शतकात फार मोठा कवी होऊन गेला. श्रीनाथ, तेलुगूतला तो कालिदास म्हटला जातो. त्यांनी काय म्हटलं? नुनुगु मी सालुन्न यव्वनमलो नुडवितिनी गाथ सप्तशतीनी. मिसूळ फुटण्याच्या आधीच मी गाथा सप्तशती हा ग्रंथ कंठस्थ केला आहे. लक्षात घ्या, केव्हापासून आहे आपला महाराष्ट्र प्राकृत ग्रंथ तिथे. त्यानंतर तिरुमला रामचंद्रराव आंध्र प्रभाचे ते संपादक होते. त्यांनी गाथा सप्तशती या ग्रंथातून 40 तेलुगू शब्दांचा शोध घेतल्या कारणाने त्यांना डिलीट हा पुरस्कार दिला गेला, ही पदवी दिली गेली. त्यांची माझी भेट झाली. भेट फार मजेशीर झाली. ते बोलता बोलता ते म्हणा, काही लोक होते, एक कार्यक्रम चालू होता, पायठाण पायठाण आणि ज्ञानदेव. पायठाण पायठाण आणि ज्ञानदेव कसं होतंय? ही मंडळी इंग्रजीवरून जातात, PAITHAN, पायठाण. उद्या पायताण सुद्धा करू शकतील. पण तेलुगूमध्ये असं नाही आहे. तेलुगूमध्ये सगळी मुळाक्षर आहेत. पैठा कोंगू, पैरगाली, हा पहिला एक शब्द आहे, पण यांना इंग्रजीवरून यायची सवय असल्या कारणाने किती किती विचित्र त्याचा अर्थ होतो. पैठण. मी त्याला सांगितलं, तुम्ही कोण? मी सगळी माझी माहिती दिली आणि तो ग्रंथ माझ्या ताब्यात दिला. बघूया तुमच्या मराठीचे काय शब्द आहेत. मी ताबडतोब त्याच्या 80 मराठी शब्द. अहो म्हटलं, गाथा शब्द मराठीचा आहे, पैठण सुद्धा आमचंच आहे, ते आमचे परीक्षा का पाहतात, तरी ठीक आहे, घ्या म्हणून सांगितलं. 80 शब्द त्यांना दिलं. त्यानं दिलं घर, लावण्य, एथ, आत्या, वाळुकी, पिलू, गाभण, पोट, हळद, नाणं, दोन, मामी, जुनं, राखण, सावली, थान, असे अनेक शब्द मी त्यांना दिले. हवे मराठीचे शब्द आहेत म्हणून सांगितलं. ते आश्चर्य. म्हणजे तेलुगू मराठीचा अनुबंध कसा आहे तो इथून सुरुवात होतो, लक्षात घ्या. पंचांगुल आदिनारायणराव, मेडेपल्ली वेंकटरमणाचार्युलू, मल्लमपल्ली सोमशेखर शर्मा, डॉक्टर तुमाटी दोणप्पा यल्लदुर्ग, ही मंडळी इतकी मोठी सूर्यासारखी प्रकाश, या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्री प्राकृताचा आणि तेलुगू भाषेचा संबंध आहे. ते संबंध सांगण्यासाठी कुठून आपण येतो हे तुम्हाला मी सांगतो आहे. आता मराठी असल्याचा दावा कोणी कोणी केला? कवी दंडींनी केला. महाराष्ट्राशां भाषां प्रकृतम प्राकृतम विदू म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात जी बोलली जाते प्राकृत मराठीची भाषा आहे, ती त्यांची भाषा आहे. काही ठिकाणी मराठीला आंध्री भाषा म्हणतात, तर काही ठिकाणी तेलुगूला महाराष्ट्री असा सुद्धा उल्लेख आहे. मित्रहो, आपला पहिला कवी, मराठीतले पहिले कवी 1188 विवेक सिंधू हा ग्रंथ हे लिहिणारे मुकुंदराज, बरोबर. पण त्याच्याही आधी म्हणजे 1130
1130 साली म्हणजे सामान्यपणे 50-1 वर्षाच्या आधी पालकुरकी सोमनाथ नावाच्या तेलुगू पंडिताने पंडिताराध्य चरित्र ग्रंथात पर्वत प्रकरणात 220 पानावर 22 ओळीची मराठी रचना लिहिली आहे. लक्षात घ्या. मागे रहो नको मजू बाप म्हणता, मागे रहो नको मजू बाप म्हणता, भागवते वटे भक्त ते म्हणता, चरलिंग गुरुलिंग शंभुतो म्हणता, पुरवीर कितीदूर हरवते म्हणता. मग मराठाचा महादेव आमचा, गगनराण आमचा, सुखदेव आमचा. 1000 वर्षापूर्वी एक तेलुगू पंडित मराठी भाषेला महादेव म्हणतो, गगनराणा म्हणतो. ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. अलीकडे आपण भाषिकवाद किती करतो, पण हे किती आहे लक्षात घ्या. तेव्हापासून आहे. आता अलीकडे आपण आंतरभारतीचा उल्लेख करतो. आंतरभारती पाहायला पाहिजे सगळ्या भाषा. पण या पालकुरकी सोमनाथाने त्यावेळी 4 ओळीची रचना असेल तर 2 ओळी तेलुगूतून, 2 ओळी मराठीतून त्या काळी त्यांनी लिहिल्या. मिश्र कविता. देववर तुम्हीच, गुरुदेव म्हणून तुम्हीच, तुमचाच प्रसाद आम्ही कृपा करा. यावगत इटुंचन नुतिंचन देवा, देवा विनुतार्य लिहिला, बसव 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 प्रसादिपा. प्रसादिपा पुराणात आहे. म्हणजे आपले अनुबंध किती जुने आहेत लक्षात घ्या. किती जुने आहेत, किती जुने आहेत. आपल्याकडे ब्राह्मण जाती 2, एक पंचगौड ब्राह्मण, एक पंचद्रविड ब्राह्मण. याच्यात आता आमचे सांगत होते ना, रोटी बेटी व्यवहार होतो, व्हायचा. वावी मिराशीने लिहिलेलं आहे. पंचधारा याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. हे आपल्याला कुठं सापडतं? लोकसाहित्यातून सापडतं. म्हणजे महाराष्ट्राची मुलगी तिथे गेली किंवा तिथली मुलगी इथे सून म्हणून आली, याचा संदर्भ आपल्याला आपल्या लोकगीतातून सापडतो. मराठीत एक लोकगीत आहे. सावळ्या जावयाने केला बनातीचा म्याना, सई जाते तेलंगणा. दुसरे, माता माझी पोचूमाय, पोषमा वगैरे आपण म्हणतो तेलुगूत, इथे पोचू. तिथे माऊरम्मा म्हणतो, तिथे माहूरची देवी म्हणतो. माता माझी पोचूमाय, आली ग उल्हासाने, बोल बोलत तेलंगीने. बारेळ मागितलं पाना की फुलांचा, असे शब्द येतात. आणि पुढं असा फार सुंदर आहे. बारीक तांदूळ सडिते जिऱ्यावानी. हा लोकितात काय शब्द कळा बघा. बारीक तांदूळ सडिते जिऱ्यावानी, तेलंग्याला मेजवानी, देवा या बालाजीला. साळीच्या तांदळाला येतो कापुराचा वास, साळीच्या तांदळाला येतो कापुराचा वास. गिरीचा व्यंकटदास, तेलंगण तुझा देश, तेलंगण तुझा देश. किती आत्मता. हे ओठातून येणारे शब्द नाहीत, पोटातून आलेले शब्द आहेत. लक्षात घ्या. हे लोकगीत जे असतात, हे असे लोकगीत देणारे आपले अनेक आहेत. एवढंच नाहीये. जसं आपल्या मनावर त्या भाषेचा ताबा आहे, तसं आपल्या देहावर सुद्धा दागिन्याच्या रूपाने ताबा आहे. मराठीमध्ये असे एक गीत सापडतं. माडीवर जातो लवलो पाहतो, घंटेलू माझ्या हलतील काय, पुंडलिक पाटील बोलतील काय. हा मराठीमध्ये रुजलेला आहे. म्हणजे हे घंटेलू बिंटेलू आमच्या अलसटला सगळ्यांना माहीत असेल. घंटेलू, बोगडेलू, गाजुलू सर्व तेच आहेत वगैरे. सकाळी उठल्यानंतर आपण तेलुगूकडे प्रांतात असो, आपल्या मराठी प्रांतात सुद्धा असो, फकीर बाबा येतात. अल्लाह के नाम, अल्लाह के नाम म्हणून येतो. तेलुगूमध्ये सुद्धा आहे. तल्ली पिल्लालू सल्लगुंडाले अल्लाह के नाम, पाडू पंटलू पंडाले अल्लाह के नाम. फार सुखकर हो सर्वे जना सुख. हीच भावना त्या फकीर म्हणून तिकडून येणाऱ्या, महाराष्ट्रातून येणाऱ्या. तिथून गंगेतुलड येतो. आपल्याकडे नंदी बैलवाला येतो. एकदा का नंदी बैलवाला पकडलं. कारण काय झालं, मी लहान असताना आमची आई आला गंगेतुलड म्हणजे नंदी, त्याला बोलावून घ्यायचं आणि काहीतरी 5 पैसे, त्यावेळी 4-5 पैसे दिले खूप. आणि तो आमच्या आजोबांच्या नावाने, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांच्या नावाने तो गाणं गायचं काहीतरी असं रचून. आणि आई रडायची. का कवितेचा माझा संबंध कसा आला जेव्हा असं आलेला आहे. रडायची. त्याच्यातून आठवणी आहे. काय तुझे प्रेमाने मुलीला पाहायचा, ते असे होते, व्यंकय्या तसे होते, ते असे होते वगैरे वगैरे. एका दिवशी माझ्या कुठं नंदीबाई आल्यानंतर मी त्यालाही बोलावून घेतलं. अरे तुम्ही बोलता तरी काय, तुमची स्क्रिप्ट काय असते? ती स्क्रिप्ट हीच असते की आपले जे वाटवडील होऊन गेले त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभोत. हां,
त्यांचं सातत्याने ना आपल्या कृतज्ञतेने त्यांची आठवण काढावी, हा सगळा येतो त्याच्यात होता. म्हणजे त्यानंतर बुडबुकलो म्हणून येतं, तिकडे म्हणतो आपण कुडबुड्या ज्योतिषी म्हणतो पा, त्यांची स्क्रिप्ट सारखी. असं दिवसभरात जी माणसं यायची, लोक कलावंत, हे सगळे असंच आहेत. मी संपूर्ण विषय असा घेतला, लिपी, तेलुगू मराठी लिपी, भाषा, साहित्य, संस्कृती, खेळ, नाट्य, शिल्प, अलंकार, आभूषणे, वृतगायी कल्ले, लोकगीते, लोककथा, लोककलावंत आणि संत साहित्य. याच्यावर जे मी लिहिलं त्याला ते मला डिलेट काय म्हणतात नाही ते दिलं. वास्तविक मी फक्त मॅट्रिकपर्यंत शिकलेला माणूस, कॉलेजची पायरी चढली नाही जमला मला त्यावेळेला. पण ज्ञानदेवाने दिलं आपल्या कारणाने, की त्यांचं मी दुसरं काय मिळू शकतो, सगळं माझ्या ज्ञानदेवच भरलेलं आहे. त्यांची परवानगी घेऊन देवा मी चाललो नांदेडला, बघा सोबत या, ही माझी श्रद्धा आहे. फार मी मानतो, कारण की ज्या घरात ज्ञानेश्वरी आहे, अहो किती सुंदर ज्ञानेश्वरी, किती तेलुगू शब्द आहेत, तो अनेक, अवसरम, तू, किता, सान, बंग, कितीतरी शब्द तेलुगू शब्द आहेत. कन्नड शब्द सुद्धा आहेत, अक्काने केळू, चिक्कन्नु मातू, कन्नड अभंग सुद्धा आहे. म्हणजे 56 भाषांचा केलाच हे गौरव जे म्हणतात ना, हे ज्ञानदेवाने केलेलं आहे, लक्षात घ्या. दुसरं मी सांगितलं, मी शिक्षक नाही, ना प्राध्यापक नाही, कोणी नाही. असं सतत बोलणं, सराव, वक्तृत्व नाही. मी साळी आहे, ताणा बाणा विणणारा, फॅक्टरीत जातो, छानपैकी चाळणी वगैरे हे विणत बसतो. तेलुगूचा ताणा, मराठीचा बाणा, असा माझा पट तयार होतो. कुठल्या शाळेत शिकवलं नाही आहे, पण अशी माणसं दिसली जे अगदी कानात प्राण आणून ऐकतात, त्यांच्यासमोर नाही बोललं. आता ही हृदयाची भाषा आहे, ओठाची नाही पोटाची भाषा आहे. ज्ञानदेवाने नेवासेला जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली, नाही तर तुम्हाला नेवासेला सांगितलं त्याने, छान ज्ञानेश्वरी सांगितली, तिकडचे लोक खुश. अरे काय छान बाळा ज्ञानदेवा, अरे किती छान बोलतोस तू, किती सुंदर बोलतोस, किती छान पहिले सांगितलंस तू, आम्ही तुझे तुला धन्यवाद कसे देऊ, कसे आभार मानू. तेव्हा ज्ञानदेव काय म्हणाले, चंद्रकांतू द्रवता किर होय, ही आतवटी चंद्रकी आहे, म्हणून वक्ता वक्ताच नो हे श्रोते विण. तुम्ही आहात म्हणून मी आहे, नाहीतर मी कोण आहे. हीच भूमिका माझी सुद्धा आहे. कृपया चुका खूप होतील, काय मी इतकं नाही पंडितच नाही आहे, पण जे जमेल वेडे वापुडे गाईन परी तुझाच म्हणवीन, या भूमिकेने माझं हे बोलणं राहील, हे तुमच्या कृपया लक्षात घ्या. ज्ञानदेवांच्या मला वाटतं पहिल्या अध्यायात ही गोष्ट आहे की प्रथम साकाळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. ज्ञानदेव म्हणतो पा, फार क्वचित असं जरा अहमन्यतेने ना ज्ञानदेव फार नम्रतेचे आहे की प्रथम म्हणजे पहिल्या रजस्वला झालेली मुलगी ज्याप्रमाणे अंगातून फुलते लावण्य, तशी माझी मराठी आहे, असं ज्ञानदेव म्हणतो. 9वी असावी काहीतरी, की प्रथमय साकाळी लावण्याची नभाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. गंमत पहा, कुठे ज्ञानेश्वर, कुठे पोताना 15व्या शतकात ते होऊन गेले, ज्ञानेश्वर त्याच्या आधी होऊन गेले. पण बघा, मेनी ग्रेट मेन्स थिंग्स अलाइक म्हणतात ना, कसं पोताना सुद्धा सांगतात, माझी भाषा कशी आहे तेलुगू, बाल रसाल साल नवपल्लव, बाल रसाल साल नवपल्लव, कोमल कविता कंजनु नी किच्चतन ये राजन. आहा, किती बाय साळ रसाळ अशी माझी तेलुगू राजा, मी तुला मी कविता देतोय. किती साम्य आहे, किती साम्य आहे. भूषण विकास श्रीधर्म पुरनिवास, दुष्ट संहार नरसिंह दुरित दूर. नरसिंह शतकम आमच्या तिकडे सोलापूरला तिकडे सगळ्यांना पाठ. दुरित दूरा, दुरित दूरा म्हणजे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. किती साम्य, किती साम्य त्यांच्या लेखनात आलं, किती साम्य आढळतात. इथे श्रीधर कवी होऊन गेले, बरोबर ना. रुक्मिणी स्वयंवर आपले इथे कुठं नाझरेचे, हां करेक्ट, हां यस यस यस. त्यांना त्यावेळच्या त्या रामदेवराय राजाने असं म्हटलं की तो जो ग्रंथ तुम्ही लिहिलात ना, तो मला अर्पण करा. काय सर बरोबर आहे ना.
तो मला अर्पण करा. त्यावेळी ते म्हणाले, हे तैसे नोहेचे राजे, हे तैसे नरेंद्र, सॉरी नरेंद्र, नरेंद्र काही तर जरा गोंधळ वाटतं, सांभाळून घ्या तेव्हा, सांभाळून घ्या. हे तैसे नोहेचे राजे कवी कुळाशी बोलू लागेल. मी असं केलं म्हणजे लोक कवींना किती नावं ठेवतील, हे असं होणार नाहीये. ही घटना इथे घडली, अशीच घटना तिथे घडली. आंध्रातले पोतनाने ज्यावेळी भागवत ग्रंथ लिहिला, अत्यंत रसाळ ग्रंथ, अपूर्व रसाळ. भागवत म्हणते तिनते गारेली विनाले, भागवतमे विनाली, इतकं सुंदर त्याचं आहे. त्यांनी लिहिलं भागवतामध्ये. त्यावेळी तिथले राजे जे होते, कृष्णदेवरायच होते, त्याने आग्रह धरला, हा ग्रंथ तुम्ही मला अर्पण करा. ते नाही म्हणाले. नाही. बायको म्हणाले, असं का करता तुम्ही? अहो किती दारिद्र्य आहे, लग्नाला आलेली मुलगी आहे, राजा स्वतः मागतो घरापर्यंत देऊन टाका, कल्याण तर होईल. त्या बायकोच्या याच्या बर देईन म्हणाला. तो देईन म्हणाला. इतकंच त्यांच्या कानावर स्फुंद रडण्याचा आवाज आला. चमकून मागे पाहिले तर साक्षात सरस्वती देवी रडत होती. तिच्या काजळ डोळ्याचं पाणी असं तिच्या वक्षस्थळावर पडत होतं. काटुक कंटिनीरू चनकट रुपयंडनेल नेडचदो. काटुक म्हणजे काजळ लावल्या डोळ्यातील पाणी असं घळघळ घालते. अरे पोतना, तो ग्रंथ मला देणार होतास ना, मग तू राजाला देणार. धन आणि ज्ञानमध्ये खूप फरक आहे. धन आणि ज्ञानमध्ये खूप फरक आहे. ज्ञान अफाट आहे. हे क्षितिज आपल्या इथंपर्यंत दिसतं, तिथे गेल्यानंतर क्षितिज तिथे संपतं नाही, संपत, अजून पुढं असतं. याच्याबद्दल भर्तृहरीने सांगितलं एके ठिकाणी, निस्वो वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपा, असं ज्ञान वाढणारं असतं. धन, माझ्याकडे 20 रुपये आहेत देवा, मी तुम्हाला दिलं, माझ्याकडे किती? काही नाही. पण ज्ञान माझ्याकडे जर असेल आणि मी तुम्हाला दिलं असेल, ते तुमच्याकडे राहील आणि माझ्याकडचं ते दुप्पट होईल. कारण ज्ञान हे दैवदत्त आहे, ईश्वराकडून आलेलं आहे. धन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आलेलं आहे. एवढा फरक आहे. माणसाची निर्मिती आणि देवाची निर्मिती, इतका फरक त्याच्यात आहे. तुकाराम म्हणतात, का म्या पामरे बोलावी उत्तरे, मद विश्वंभरे बोलविले. अर्थ फार अवघड असं काय नाही, सगळ्यांना कळतं. अरे मी कोण बोलणार, बोलविता धनी तो आहे. बर हुकुम, याचाच अनुवाद म्हणाला. याप्रमाणे होतं नाही म्हणतात. पलिकेळदी भागवत मठ, पलिकेळदी भागवत मठ, पलिकिंचेवाडू रामभद्रुंडट. मी कोण? तो रामभद्र जो आहे तो मला बोलायला लावतो म्हणून तर मी बोलतो. एरवी काय माझी प्रज्ञा आणि प्राज्ञा आहे. किती साम्य आहे लक्षात घ्या. आता काही तुकारामाचे, काही वेमनाचे. वेमना मी अनुवादला. वेमना फार मोठा कवी होऊन गेला. पूर्व आयुष्यात तो अत्यंत विलासी, आणि विलासी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त शब्द वापरणे, पण विलासी होता. कालांतराने जेव्हा त्याला उपरती आली, हे चुकीचं आहे, आणि एका वेश्येने त्याला सांगितलं, अरे वेमना, तू एवढा मोठा विद्वान आहेस, कुठल्या मार्गाला तू जातोयस? तो वेशागमनी होता वगैरे. त्यांनी एका वेश्येने झाडलं त्याला, तू माझ्याकडे नाही आहे, तुझा नाही, तू फार मोठा विद्वान आहेस. आणि त्याला उपरती झाली आणि तो विश्वकवी वेमना झाला. आज जगातला माणूस कुठे का असेना, ज्याप्रमाणे मराठी माणूस कुठे का अमेरिकेचा कुठे दिवसाकडे एकदा तरी ज्ञानदेव तुकाराम म्हणतो, तद्वत तेलुगू माणूस या जगात कुठल्याही क्षेत्र असो, वेमना जप्पिनट्टू, वेमना नटू योगी वेमन्ना, असा तो मोठा योगी. त्याने सर्व भाषा म्हणजे सर्व विषयांना स्पर्श, धर्मकारण, अर्थकारण, कुटुंबकारण, राजकारण, सगळ्यावर त्याने सर्वस्पर्शरित्या लेखन केलं. आणि ते सुद्धा कसं, 4 ओळी फक्त, अल्पाक्षरात. अल्पाक्षर रमणीयता आणि विश्वव्यापक व्यापकता त्याच्यात त्याने आणलेलं आहे. 4थी वळी कॉमन बॅलन्सिंग लाईन आहे. पोएट्री 3 ओळीतच आहे त्यांची. आणि त्यांचं आणि जेव्हा तुकारामाचं पाहिलं, इतकं साम्य, हे कसे भेटले असतील? हे एकीकडे, ते एकीकडे कसं असतील? तुकाराम म्हणता, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावनिया राख, डोळे झाकुनी करती पाप, दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो त्याची संगती.
पर हुकुम तेलुगूत असंच आहे, त्याचा मी अनुवाद केला तो असा आहे. भस्म विलेपुनी काशाय वेडोनी मोक्ष प्राप्तीनारा लाभेल काय. भस्म विलेपुनी काशाय वेडोनी मोक्ष प्राप्तीनारा लाभेल का. केल्याने मुंडन मुक्ती का लाभेल विश्वधाभिरामा ऐकरे वेमा. विनोदा वेमा असा आहे त्याचं जे आहे ना वेमनाचं जे विनोदा वेमा त्याचं ऐकरे वेमा असं मी केलेलं आहे. आत्मशुद्धी विना आत्मशुद्धी लेनी आचार मधी येला. आत्मशुद्धी लेनी आचार मधी येला. भांडव शुद्धी लेनी पाकमेला. चित्त शुद्धी लेनी शिवपूजलेला या विश्वधाभिरामा विनोदा वेमा. आत्मशुद्धी विना तू सांगतो तसं असेल. चला मी सांगतो इथं नाही. आत्मशुद्धी विना आचार तो काय. आत्मा शुद्ध नसेल तर आचार ढोंगीपणा दाखवणं काय अर्थ आहे. पात्र शुद्धी विना काय पाक. ज्याच्यात तुम्ही स्वयंपाक करता वरून सुशोभित आहे पण आज जर घाण असेल आपण जेवू शकतो का. मग परमेश्वर सुद्धा वरून भस्म बिस्म सगळं लावला आतून जर समजा तो घाण असतील देवाला कसं चालेल ते. आत्मशुद्धी विना आचार तो काय. पात्र शुद्धी विना काय पाक. चित्त शुद्धी विना शिवपूजा कैसी विश्वधाभिरामा ऐकरे वेमा. कुठं चाललात. चाललो तिरुपतीला चाललो. कुठं असं अनेक सांगत असताना तुकाराम म्हणतो देही असोनिया देव. देव कुठं असतो. देहातच असतो. निघालो आपण कुठं निघालो आपण इकडे नाही तिरुपती निघालो इकडे निघालो. म्हणजे जसं माणसाचा पत्ता इसेल आमच्या तुंगाळ सणाचा पत्ता इथला आहे नांदेड. देवाचा पत्ता तसा असतो का कुठेतरी विवेक्षित स्थळी. तो जळी स्थळी पाचशी काशाणी आहे ना. पण हे निघालेत. देही असोनिया देव प्रथा फिरती निर्देव. देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. बर हुकुम असाच तेलुगूत सुद्धा आहे. देव देखण्यास देश धुंडाळती. देव देखण्यास देश धुंडाळती. देव देहातच ठेवून या. ओझे घेऊन फिरे रे गाढव विश्वधाभिरामा ऐकरे वेमा. यांना किती भाषा येत होत्या. मी श्रीनाथाबद्दल आता बोललो ना. मराठी भाषा त्यावेळी सुद्धा त्या श्रीनाथ कवीला येत होती. तो एके ठिकाणी उल्लेख करतो. अष्टभाषा प्रवीण होता. अरबी भाषा तुरुष्क भाषा कर्नाट आंध्र गांधार गुर्जल भाषल शक भाषा सिंधू सौवीर बरबल भाषल मराठ भाष मरियू मिन्नू. या सगळ्या भाषात मराठीचा रुबाब और आहे. तेलुगू माणूस म्हणतो लक्षात घ्या. किती किती प्रेम जिव्हाळा असायला पाहिजे भाषेविषयीचा. भाषा मी सांगतो ना एका नदीच्या प्रवाहासारखी असते. ती वाहत येत असते उताराकडे वाहत जाते. जाताना काय करतो तो प्रवाह काय करतो मातीतली गुणलक्षणे घेऊन वाहतो. म्हणून अनेक शब्द ज्ञानेश्वरी पोतनाच्या शब्द हे सापडे एवढ्यासाठी या मातीतली गुणलक्षण त्याच्या आल्या कारणाने ते सगळं आपल्याला दिसू लागतात. पण तो प्रवाह आहे लक्षात घ्या तुम्ही. वरंगल हा शब्द तुम्ही ऐकलात. जसं पुणे म्हणजे साहित्याची नगरी शारदेची नगरी. वरंगल सुद्धा तिथे विद्वान मंडळींचा असा मांदियाळीच आहे. वरंगल या शब्दाचा अर्थ असा आहे वोरू गळ्ळू. वोरू म्हणजे एक. गळ्ळू म्हणजे दगड शिळा. एकशिला नगरी. एकेश्वरी देवीचं तिथं हे आहे. आणि तिथे भानुनाथ महाराज नावाचे होते एक सत्पुरुष. त्यांचे नातू म्हणजे आपले एकनाथ महाराज. त्यांनी त्या देवीच्या स्मृतीप्रत म्हणून एकनाथ हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे. जे कुठून कुठून परत आलेलं आहे हे लक्षात घ्या तुम्ही. काय निवांत वाचण्यासारखा निबंध आहे देवा. म्हणून तुम्ही कदाचित कंटाळाल. एकतर मला वाणी नाही आणि ज्ञानी नाही. पण जे जे आपणास ठावे ते इतरांशी सांगे. या प्रामाणिक बुद्धीने सांगतो मी विद्वान आहे म्हणून नाही. आता मोडी लिपी आपल्याकडे होती मराठीच होती ना. याचा जो निर्माण करता तो हेमाद्री कवी तो तेलुगू भाषी होता. मोडी या शब्दात अक्षरात एक गाठ असते. गाठ बरोबर. त्याचे शब्द मी आणले इथे. गाठ तेलुगूत मुडी म्हणतो. मुडी कन्नडमध्ये गंठ म्हणतो पण तेलुगूमध्ये मुडी. मुडीचा अपभ्रंश मोडी. जवळजवळ 14 मुळाक्षरे
मोडीतली आणि तेलुगूतली एकच आहेत. बार हुकूम खट वगैरे सगळं जे भाषा लिपी जे सुरुवात केली, लिपी भाषा साहित्य हा कसा मी धांडोळा घेतला येत आहे. तंजावरचे राजे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मराठी राजे शहाजीराजे भोसले यांना 2 बायका होत्या. एक जिजाबाई, त्यांचा मुलगा शिवाजी. दुसऱ्या होत्या तुकाबाई होत्या, त्यांचा मुलगा एकोजी, त्यांची मुलं तुळजाजी, शरफोजी वगैरे. शिवाजीने काय केलं, छत्रपती शिवाजीने अक्कण्णा मादण्णा नावाच्या गोळकोंड्याच्यातले 2 सरदार, जो हिंदू सरदार होते त्या मुसलमान राजवटीत, ते आपले भाषाप्रेमी होते. ते पूर्वीचे त्यांचे कोणीतरी बार्शीला राहत होते असा संदर्भ सापडतो. बरोबर छत्रपतींनी तो वेध घेतला आणि हैदराबादच्या मुक्कामी अक्कण्णा मादण्णा यांच्या घरी गेले. त्यांच्या आईच्या समोर असं बसून छानपैकी 1 महिनाभर जेवण केलं. एक नातं जुळवलं, ज्याला आता शाली भांडा म्हणतो, ते शाह अली भांडा. ते तिथून त्यांनी तो सूत जुळवल्यानंतर मग थेट ते तंजावरचे जे राजे, नाईक राजे होते, त्यांना मदतीची गरज होती. मला वाटतं रेड्डी राजू कोणीतरी येणार होते. त्यावेळी त्यांनी छत्रपतीशी बोलणी केली. छत्रपती काही काळजी करू नका, मी आमचं सैन्य पाठवतो म्हणून यांना पाठवलं आणि संपूर्ण ते काबीज केल्यानंतर आपले मराठी राजे तंजावरचे राजे झाले. तंजावरचे मराठी राजे हे झाले शहाजीराजे भोसले, सरफोजीराजे भोसले, तुळजाजीराजे भोसले. त्याच्या लक्षात आलं आपण राज्य करतो म्हणजे काय करतो, भूमातीवर राज्य नाही करत, लोकांच्या मनावर राज्य करतो. मग त्यांची भाषा आपल्याला यायला पाहिजे ना. हे सगळे तेलुगू पंडित झाले. रामायण लिहिली, खूप मोठं लेखन या मराठी राजांनी केलं. यक्षगान नावाचा जो प्रकार आहे आता खूप मराठीमध्ये बोलतात, हा प्रकार मूळ तेलुगूतून आलेला आहे. 22 यक्षगान या राजाने लिहिलं, शहाजीराजे भोसलेने. तेव्हा तेलुगू साहित्य विश्वाने असं ठरवलं, इतका मानदंड ठिकाणी याने पोहोचल्यानंतर यापुढे कोणीही तेलुगू साहित्यिकाने यक्षगान लिहिता कामा नये. ते आपण तंजावरच्या राजांना सोडून दिलं. ज्ञानदेवाने सगळे लिहिल्यानंतर कोणीही याच्यात ओवी घालू नये म्हणून जो दंड घातला, तोच दंड तिथे सुद्धा घालण्यात आला. लक्षात घ्या किती आपले तंजावरचे राजे. तेलुगू भाषिकांची मराठी साहित्य सेवा, मराठी भाषिकांची तेलुगू साहित्य सेवा, हा सुद्धा मजेशीर प्रकरण आहे. हे हा सुद्धा मजेशीर भाग आहे, लक्षात घ्या, मजेशीर आहे. आपल्या मराठी लोकांचं त्यांना खूपच वेळ होतं. बाल गंगाधर टिळक यांचा इतका प्रभाव होता त्या काळी, स्वराज्य हा माझा वगैरे वगैरे. तिथले देवरकोंडा कवी होते फार मोठे, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार. त्याने आपलं नाव काय देवरकोंडा बाल गंगाधर टिळक, एवढं मोठं नाव त्यांनी ठेवून घेतलं. दुसरे होते मोठे कवी, त्यांनी आचार्य अत्रेया. ह्या आपल्या भाषेविषयी, आपल्यातल्या व्यक्तिमत्वाविषयी किती उदंड प्रेम त्यांच्या मनात होतं हे मला सांगायचं आहे. लोकमान्य टिळक झाले त्यावेळी संपूर्ण पाहिलं, त्यांना शिक्षा झाली, राजद्रोहाचा खटला भरला गेला, जग हादरलं, आपलं संपूर्ण भारत हादरलं. त्यावेळी एक तिथे होता गाडीचरला हरी सर्वोत्तम राहू. त्याला वेळच होतं, प्रति टिळक व्हायचं. टिळकाने काय केलं, केसरी काढलं. आपण एक वर्तपत्र काढायचं, केसरी टिळकाने कसं लिहिलं तसं लिहायचं. याप्रमाणे त्यांनी लेखन केलं. त्याच्यावर सुद्धा राजद्रोहाचा खटला गेला. 3 वर्ष त्यांनी तुरुंगात पत्करलं. त्याची एकच इच्छा होती, कधीतरी एकदा मला प्रति टिळक म्हणा, ही त्यांची भावना होती. सोलापूरला तुम्ही आलात तर कधीतरी तुम्हाला शुभराय आर्ट गॅलरी दिसेल. हे तेलुगू संत कवी होते, सुब्बरायुडू. या लोकांना ते उच्चार केलं त्यांनी, शुभरायुडू केले, सुब्बरायुडू. आता शुभराय आर्ट गॅलरी त्यांच्या नावाने ते आहे. त्यानंतर मराठीमध्ये मुग्गुरू मराठी, 3 मराठी यांच्याविषयी कथा आहे. आता मंगळवेळेची एक कथा आहे, दासोपंतांची कथा. दासोपंत नाही, दामाजी पण करेक्ट, हां मंगळवेळा, सॉरी मंगळवेळेची दामाजी पंतांची कथा. त्याने असा सुद्धा शासनाचा पैसा वापरला. ते कोणते मुस्लिम राजेच होते. त्यानंतर मग शेवटी त्या तुरुंगात घातलं आणि आपले विठोबा महाराज गेले. झाला महार पंढरीनाथ म्हणतो, काय दिलं आणि पैवती घेतली. हीच कथा बर हुकूम आंध्रात आहे. भद्राचलम रामदासू, तो तिथला तो कोषाध्यक्ष होता.
आणि त्याला देऊळ बांधायचं होतं, रामाचं देऊळ गोदावरीच्या काठावर. त्याने फार सुंदर मंदिर बांधलं. पण आजूबाजूचे लोक असतात ना, त्यांनी राजाला बरोबर, अरे काय तू इतकं विश्वास ठेवतो, तर बघा देऊळ बांधलं, असं केलं तसं केलं सांगणारे समोर ते फिरलं. आणि त्याला भयंकर राग आला आणि त्या रामदासवर तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर तिथून सुद्धा रामाला आळवू लागला. ये तिरिगुण दयचुपुजू नन्वेंतवनु रामा नातरमा भव सागर मी दुटा करुण चलाचल रामा. हे देवा, मला तुम्ही एकटा जाऊ शकत नाही. हे कोणासाठी केलं? तुमच्यासाठी मी केलेलं आहे. का तुम्ही लक्ष देत नाही माझ्या? रामय्या रामय्या हे मी दोष. फार सुंदर गाणी आहेत वगैरे. शेवटी मग ती भूलक्ष्मी जी आहे त्यांची पत्नी, कारण शेवटी साहेब वश व्हायचं असेल तर साहेबिणीला जायना प्रथम जरा हे केलं की कदाचित होतो, जरा नंदीला पाहिलं की महादेव खुश होतो, याप्रमाणे ते पाहण्यात आलं. त्यावेळी फार सुंदर आहे ते सांगणं. आणि त्यावेळी मग तिथे रामोजी लक्ष्मणोजी असा शब्द उल्लेख आहे. राम आणि लक्ष्मण दोघे गेले आणि त्या सुलतानाकडे सांगितलं, आमच्या त्या भक्ताचं काय असेल हिशेब काढ. त्याने हिशेब काढला. हे घे मोहरा मोजून घे. आणि बरं हुकूम कथा किती ठिकाणी घडली का नाही, पण जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, हां, आपण आचार आणण्यासाठी आहे, विचारसाठी आहे, चिंतनासाठी या कथा अशा प्रसावित झाल्या. म्हणून मी सांगतो प्रभासारखा आहे त्याप्रमाणे आहे. खूप सांगण्यासारखं आहे. पण आता एक बालगंधर्वांचा दक्षिण दिग्विजयाबद्दल मी सांगतो. बालगंधर्व आपल्या मराठीची सगळ्यांच्या त्याच्यात आहे. रतीचे जयारूप लावण्य नाभे, रतीचे जयारूप लावण्य लाभे, कुलस्त्री असे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व पुन्हा न होणे. माडगुळकरांनी सांगितलंय. या बालगंधर्वांचं वेड तेलुगूमध्ये नाट्यसंगीत नाही. ते काय करायचे, तिकडची मंडळी, जे नाट्यवेडे मंडळी, ते पुण्याला यायचे. हा एकच प्याला प्रयोग होतो आहे. फुटपाथवर राहायचे, 3-3 महिने राहायचे. 3-3 संपूर्ण स्क्रिप्ट, त्यातली गाणी, त्याचे व्रत, अलंकार, हे सगळे ते आत्मसात करायचे आणि तिथे अंदाज जाऊन याचे प्रयोग करायचे. एकच प्याला हे तेलुगू नाटक सोमराजू रामानुजम यांनी ते तेलुगूमध्ये आणलं. त्याचे प्रयोग दोम्मरी सूर्यनारायण यांनी, जिथे जसं एकच प्याला याचे प्रयोग व्हायचे तसे प्रयोग तिथे सुद्धा व्हायचे. त्यानंतर राम गणेश गडकरींनी लिहिलेली त्याची 32 पदं तेलुगू बरं हुकूम त्यांनी अनुवादली. सत्यवदे वचनाला, संसारी विषारी, मानस का बधिरावे, परमगहन ईशकाम, शारदा नाटकातील मूर्तिमंत भीती उभी. आणि अनेक नट प्रति बालगंधर्व होण्यासाठी त्याच्यात तुंगला चलपतीराव, जुन्नविठ्ठल शेषगिरीराव, स्थानम नरसिंहराव, गग्गय्या, रघुरामया ही सगळी मंडळी त्याच्यात तुंगल चलपतीराव, स्थानम नरसिंहराव यांना प्रति बालगंधर्व म्हणून तेव्हा त्यांनी अगदी हायचे प्राण सोडलं आहे. आदिनारायणराव ज्यांचं नाव आपण घेतो, कुहू कुहू बोले कोयल्या म्हणणारे, त्यांचे गुरु आपले बालगंधर्व होते. किती नातं आहे संगीता शब्दापासून. संत गोरा कुंभार ह्याच्यावर तेलुगूतून चित्रपट निघाले. तुकारामावर सुद्धा तेलुगूतून निघाले. काही कथा तेलुगूमध्ये अशा लोकगीत, दही भाताची जाड, शीर्षक मराठीच आहे. त्यानंतर एकटांग कथा तेलुगूत आहे पण शीर्षक मराठीचं आहे. असे अनेक कथाचं निवांत बसून बोलू शकतो. कदाचित तुम्हाला अलसट येईल, कंटाळा येईल, मी जरा आवर्त घेतोय. आता हे शेवटचं सांगतो. आपल्याकडे पोवाडा आहे, वीरश्रीयुक्त पोवाडा आपण म्हणतो. तेलुगूमध्ये बुर्रा कथा म्हणून आहे. ऐकलात कोणी? शाबाश. त्याचा मुखडा कसा आहे? भळा भळा नोय तम्मुडा सई भाई भळा नो दादाना तंदान ताना. राईट. त्याच्यात भाई, भळे, दादा सगळे मराठी शब्द, सगळे मराठी शब्द त्याचे. असा दोन्ही भाषेचा समन्वय होत असं भाषिक, आत्मिक, एकमेकास आपण आंतरिक मिळून, ज्याला आपण अद्वैत मार्ग म्हणतो त्याप्रमाणे फूल आणि गंध वेगळं करता येत नाही, चंद्र आणि चांदणे वेगळं करता येत नाही. याप्रमाणे या दोन्ही भाषा असं एकवटलेल्या आहेत. काय खूप मोठं मी लिहून आणलं हे ठीक आहे, हे वाचनासाठी ठीक आहे. जे समजा जे अभ्यासक असतील त्यांच्याशी बोलता येण्यासारखं आहे. पण मराठीचा तेलुगूचा मराठीवर खूप खूप प्रभाव आहे.
या दोन्ही भाषा अत्यंत उत्तम आहेत. तेने सोनल कुरुपे मृदू मधुरमैना तेलुगू भाषा. मूळ शब्द तेनुगू. या शब्दाची जर आपण फोड केलं, शब्दात फोड केलं असतं तेने अधिक अगु. तेने म्हणजे मध, अगु म्हणजे लांटिदी, अटो लांटिदी. तेने लांटी मधुरమైన భాష ఈ తెలుగు భాష. తెలుగు భాష ज्याला इटालियन ऑफ ईस्ट म्हणतात, इथे पूर्वेकडील अत्यंत मधुर भाषा ही तेलुगू भाषा. तेलुगू भाषेवर बोलायचं प्रचंड बोलण्यासारखं अत्यंत सुंदर सुंदर याच्यात आहे. साहित्याविषयी प्रेम असणं अत्यंत गरजेचं आहे. आता धनाचे खूप म्हणतात, कशाला आपण साहित्याचा काय संबंध आहे? काय सर बरोबर ना? आमच्या वडिलांनी मग घरातून मला याच कारणाने हाकलून दिलं. माझ्या हातात पुस्तक पाहिल्यानंतर त्यांचं मस्तकच भडकायचं. शेवटी मला हाकलून दिलं. कोट्याधीश मी घरातून बाहेर पडलो. ते म्हणाले ठीक आहे, अरे व्यंकटेश इकडे म्हणलं, हा बाहेर चाललाय, काय पाहिजे ते लिहून घे. बसलं, सांगितलं 1 ज्ञानेश्वरी, 2 श्यामची आई, 3 नाही, 4 नाही. वडिलांनी विचारलं हे काय आहे? हे खूप आहे, मला खूप खूप आहे. हे ज्ञानाचं जे आहे ना, इतकं सुंदर आपल्याला ते मिळालेलं आहे. काही लोकांना आपला मुलगा साहित्याचा जर समजा भोगत असेल तर वडिलांना राग येतो. एकदा काय झालं, श्रीकृष्ण देवराय आणि तेनाली रामकृष्ण. श्रीकृष्ण देवरायाकडे अष्टदिग्गज कवी होते. अष्टदिग्गज आलसानी पेद्दण्णा, नंदी तिम्मण्णा, तेनाली प्रचंड. त्याच्यातला एक जो कवी होता तो असा मोठा कवी होता, इकडून वाचलं तर महाभारत, इकडून वाचलं तर रामायण. काय त्याची प्रतिभा असावी लक्षात घ्या. काय असेल हो, प्रतिभा अशीच आहे. वाल्मिकी हा सुद्धा सुरुवातीला वाल्याच होता ना. वाल्या कोळीच म्हणतो आपण. लाखो लोकांना ठार मारणारा, तो लुबाडणारा. एके दिवशी त्याला नारद भेटता, सगळी कथा तुम्हाला माहीत आहे. नंतर ते काय झाले, वाल्मिकी झाले. ज्ञानप्राप्तीनंतर वाल्मिकी ऋषी झाले. आणि एके दिवशी जो माणूस सहजगत्या शेकडो लोकांना ठार करणारा, तो जेव्हा वाल्मिकी ऋषी होतो, तमसा नदीच्या तीरावरून चाललंय, सोबत काही शिष्यगण आहेत. हे जाताना एक घटना घडली. एका झाडावरील कौंच पक्ष नर मादी असताना कुठला तरी व्याधाचा बाण लागला कारणे ती मादी जी आहे ती खाली कोसळी ची ची करीत. हे पाहिल्यानंतर यांचं हृदय कळवळलं. जो वाल्या होता तो वाल्मिकी झाल्यानंतर किती फरक असतो पहा. पक्षावर प्रेम निर्माण झालं आणि जगातली पहिली कविता, पहिला श्लोक शोकरसातून जन्म झाला. शोक ही जननी आहे, लक्षात घ्या. दुख के अंदर सुख की ज्योति, दुख ही सुख का ज्ञान, वो सुखी है जो खुशी से दर्द सह गया. तो पहिला श्लोक शोक रसातून निर्माण झाला. पहिली कविता जगातून बाहेर पडली वाल्मिकीच्या तोंडून. मा निषाद प्रतिष्ठाम तमगमा शाश्वती समा यत क्रौंच मिथुना देकमवधी काम मोहितम. काय म्हणून झाले, नारद ऐकले, अरे काय काय बोलून गेले ते. मग दुसऱ्या दिवशी गेले, महर्षी काल छानपैकी तुम्ही बोललात, नांदी केली तुम्ही, एक सुंदर सुंदर कवितेचं बीज तुम्ही दिलात. हो नारदा, माझ्या हातून ते झालं. मग कधी महाकाव्य लिहिणार? तो श्लोक म्हटला, त्याचा अर्थ असा होता, मा निषाद प्रतिष्ठाम तमगमा शाश्वती समा यत क्रौंच मिथुना देकमवधी काम मोहितम. याचा अर्थ असा होता, हे निषादा, हे व्याधा, तुला कधीही प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण मिथुनमग्न असलेल्या त्या पक्षाचा तू वध केलास. अर्थ असा घ्यायचा आहे, हे रावणा, तुला कधीही प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण पतिसमेत असलेल्या सीतेला तू पळवलास. झालं, बीज पडलं आणि महान वृक्ष निर्माण झालं रामायण. लाखो लाखो श्लोकांचा, बरोबर ना सर? पण दुसरा एक कसा कवी भेटला, त्याची प्रज्ञा आणि प्राज्ञा. हे लाखाच असेल तर एकच करतो. मग एक श्लोके रामायण सुद्धा आहे. अदो रामो तपोवनादि गमनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषण वगैरे वगैरे 4 ओळी आहेत. काय काय प्रतिभा असू शकते. भाषेचं सौष्ठ्य किती सुंदर असतं. या भाषेवर प्रेम करायला पाहिजे. असं असताना त्या तेनाली रामकृष्ण राजाला म्हटला, राजा चिडला, जर सांगा, जर समजा कोणी जर साहित्याचा असा द्वेष करीत असेल त्याला काय शिक्षा द्यायची? राजाच तो, काय शिक्षा द्यायची? त्यावेळी तेनाली रामकृष्ण असं उत्तर दिलं, सरस कवितयन्न संगीत कळयन्न व्यंगमन्न ललित हास्यमन्न अवनी विबुखुलुन्न अदेवारिकी शिक्षा रम्यहासल्योल रामकृष्ण.
सरस साहित्य, सुंदर काव्य हे सगळं असताना याचाच असं कोणी द्वेष बाळगत असेल, घृणा करत असेल, त्याला कुठली शिक्षा? अरे कमाल आहे म्हणतो तो राजा म्हणजे, अरे कमाल आहे, अरे इतका अमृत तुल्य जे स्वर्गीय आनंद म्हणतो, हे सगळं हा सगळा आनंद संपूर्ण आयुष्यभर कधीही न घेता या पृथ्वीवर ते जगतात आणि मरतात. याहीपेक्षा दुसरी काय शिक्षा द्यायची? जाऊ द्या त्यांना, तसंच जाऊ द्या. ही साहित्याची अशी फार गोडी आहे. साहित्यावर प्रेम करा. मी म्हटलं ना, सहितस्य भावा साहित्यम हितो, समाजाचं हित चित्त तेच आहे. मला इथे बोलावलात, कोणी प्राध्यापक नाही, शिक्षक नाही, सांगितलंच आहे. मला वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मराठीसुद्धा बोलता येत नव्हतं. जेव्हा मला महाराष्ट्र फाउंडेशन ऑफ अमेरिकेचा पुरस्कार मिळाला, एका साळ्याण्याला सत्कार झाला कुठे, पुण्याला बालगंधर्वमध्ये. आणि सत्कार करताना त्यांनी विचारलं, ही तुमची प्रेरणा वगैरे वगैरे. काय प्रेरणा वगैरे काय की नाही, अंतस्फूर्तीनं आलेलं आहे, फार सामान्य माणूस आहे वगैरे वगैरे, पण काय सांगा ना. म्हणजे हे सगळे ज्ञानदेवाची कृपा. मी कोण आहे? आता ज्याप्रमाणे तुकाराम म्हणतात ना, काय मी पामरे बोलावी, तसं समजून घेतोच का? तसं नाही आहे. मी काय सांगतो म्हणून मी त्या बालगंधर्व सांगितलं असं आहे की ज्ञानदेवानी त्यावेळी रेड्याकडून वेद म्हणून घेतला. मान्य लोक तेव्हा ज्ञानदेव म्हणाले. ज्ञानदेवांना असं वाटतं अलीकडे लोक मला विसरतायत की काय, विसरतायत, मग पुन्हा एकदा चमत्कार करायला पाहिजे. त्यावेळी आपण काय केलं, एका रेड्याला धरलं. यावेळी आपण एका वेड्याला धरूया, ज्याची भाषा नाही, प्रांत नाही, काही नाही, अशा माणसाला आपण मराठी देऊया आणि मराठीचा गौरव करून घेऊया. हे सगळं आहे ज्ञानदेवाचं. सर्व ज्ञानदेवार्पणमस्तु. नमस्कार.